राईस आहे, सुरमई, नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मच्छी फ्राय कसं करायचं ना, तर याचाच व्हिडिओ मी तुमच्याशी घेऊन आले. तर इथं 1 किलो मासे आणलेले आहे. तर आता 1 किलो मधले थोडेसे मला मच्छी फ्राय करायचे होते आणि थोडेसे आहेत ना, तर त्याची करी म्हणजे आमटी बनवायची होती. मग मला जेवढे पाहिजे होते ना, तर तेवढेच पीस मी इथे घेतलेले आहेत मच्छी फ्राय करण्यासाठी. आणि त्याला अगोदर थोडंसं मीठ लावून घ्यायचं. हे सगळे मासे अगोदर धुवून स्वच्छ करून वगैरे घेतलेले आहेत. आणि मग थोडंसं मीठ लावून घेतलंय, थोडंसं लाल तिखट लावलं आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलंय. तर तुम्ही याला लिंबू किंवा कोकम दोन्हीही लावू शकता. माझ्याकडे लिंबू होता म्हणून लावलेला आहे. आणि इथं कोथिंबीर, लसूण आणि अद्रक आहे ना, तर त्याची पेस्ट करून घेणार आहे. थोडीशी पेस्ट करून घ्यायची. आणि जे काही आपण मासे होते ना, लाल तिखट, मीठ आणि लिंबू पिळलेलं जे मासे आहेत ना, तर त्याला आपल्याला आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायची, अगदी चोळून घ्यायचे व्यवस्थित. तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर असेल ना, तर ते सुद्धा 1 चमचा त्याला लावून घ्यायचे. आणि माझ्याकडे थोडे पीस होते ना अजून, तर ते सुद्धा ॲड केलेले आहेत. आणि 1 चमचा ना कॉर्नफ्लॉवर लावून त्याला थोडंसं एक 10-15 मिनिटांसाठी किंवा अर्धा तास असं जसा तुमच्याकडे वेळ असेल ना, तर तसं थोडंसं सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे करायचं, कोटिंग करायचं असतं ना, तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे रवा, घेतला आहे बारीक रवा, थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे, थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, थोडंसं लाल कश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला. आणि जास्त काही म्हणजे बाहेरचे मसाले विकत वगैरे आणण्याची सुद्धा गरज नाही. जे काही घरामध्ये अवेलेबल आहे ना, तर त्याच्यापासून छान असं हे मच्छी फ्राय होतात. जर का तुमच्याकडे चिकन 65 मसाला असेल ना, तर तो सुद्धा ह्या कोटिंग करायच्या वेळेस घातला ना तरीसुद्धा चालतं. मग माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी काही घातलेलं नाही. तर हे सगळं आता फिश आता मॅगिनेट करायला ठेवलं होतं ना, तर ते सगळे आपल्याला कोटिंग करून घ्यायचे. एकदम छान होतात, कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात. एकदा ही पद्धत वापरून नक्कीच मच्छी फ्राय करून पहा. तर हे मी तव्यामध्ये मच्छी फ्राय करणार आहे. त्यासाठी मी जेवढे तव्यामध्ये बसतील ना 3-4, तर तेवढेच पीस इथे मॅगिनेट करून म्हणजे हे करून घेणार आहे, कोटिंग करून घेणार आहे. तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे आपला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, जास्त पण घालायचं नाही, एक 2-3 चमचेच तेल घालायचे. नाही जे काय आपण कोटिंग केलेले फिशचे पीस आहेत ना, तर ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्ही तळूसुद्धा शकता, पण तळण्यापेक्षा ना हे तव्यावरती भाजलं की खूप छान लागतात, कुरकुरीत भाजतात सुद्धा. तर वरून सुद्धा 1 चमचा तेल सोडायचं आहे. आणि जेवढं तेल लागतं ना, तर तेवढ्यामध्येच हे मच्छी फ्राय होतात. आणि बाकीचं तेल असेल ना, तर बाकीचे मासे आपण त्याच्यामध्ये फ्राय केले तरी चालतात. आणि तळलं म्हटले की मग त्याचं तेल शिल्लक राहतं, मग ते कशा भाजीमध्ये पण वापरायला येत नाही. त्यामुळे हे असं शालो फ्राईज करून घेत असतं दरवेळेस मच्छी हे. तर अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करा, खूप छान होतात. अगदी साधी सोपी सिंपल पद्धत आहे. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ना, तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तव्याला इथं जो काही चपातीचा तवा आहे ना, तर तोच मी ठेवलेला आहे आणि अजिबात चिकटलेला नाही आहे. आणि जर चिकटत असेल ना, तर अगोदर आपल्याला पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं, त्याच्यानंतरच गरम करायला ठेवायचा. सगळीकडून तेल लागलं की मग अजिबात मासे हे आपले चिकटत नाहीत तव्याला. बारीक गॅसवरतीच हे सगळे मच्छी फ्राय करून घ्यायचे आहेत. आत्ताच मी थोडासा मोठा गॅस केलेला आहे, नाहीतरी बारीक गॅसवरती हे अलटी पलटी करून आहे ना, तर क्रिस्पीपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि सगळे बघितलं मासे म्हणजे तळून सुद्धा झालेले आहेत. आता तुम्हाला वरून बघितल्यानंतरच लक्षात येत असेल की हे किती क्रिस्पी झालेले आहेत. आणि छान सुद्धा होतात, मस्त होतात. एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. तर हा 1 किलो सुरमई मासा आहे, सुरमई म्हणून दिलेला आहे त्यांनी. आता मला तर एवढं काय त्यातलं माहीत नाही, पण आणताना तसं आणलेलं मिस्टरांनी की 1 किलो सुरमई आहे म्हणून सांगितलेलं. मग त्यातले थोडेसे पीस आहेत ना, तर ते करी केलेले आहेत, त्याची आमटी केलेली आहे. आणि थोडेसे आहेत ना, तर ते फ्राय केलेले आहेत तसे. आणि किती छान दिसतात बघा, अगदी हॉटेलमध्ये जशी प्लेट सजवतात ना, तर तशा प्रकारे ही आपल्याला फिशची डिश दिसते. तर मस्त झालेली. तर हे सगळे मासे अगोदर कोटिंग करून ठेवले होते, म्हणजे मॅगिनेट करायला ठेवलेलं. त्याच्यानंतर मग रवा, बेसन आणि कॉर्नफ्लॉवर, तिखट मीठ वगैरे घालून कोटिंग करून, म्हणजे तळायच्या अगोदरच फक्त कोटिंग करून घ्यायचं. आणि लगेच तेलामध्ये सोडलं ना, तर अजिबात चिकटत नाही बघा. आपल्याला इथं मासे आहेत ना, तर अजिबात चिकटलेले नाहीत. आणि किती छान सुद्धा दिसतंय. तर मला अजून एक डिश आहे ना, तर ती तयार करायची होती. म्हणजे पहिला कढीपत्ता एक बघितली होती रील, मग सेम तसं येते का बघावं म्हटलं. आणि कढीपत्ता थोडासा घालून त्याच्यावरती मच्छी फ्राय वगैरे असं करायचा होता. पण तेल माझं इतकं गरम झालं होतं की सगळा कढीपत्ता जळाला. आणि नवीन काय ट्राय करायला गेले की असं काहीतरी होत असतं. आणि पहिल्यांदाच मी हे असं ट्राय करत होते, बघूया म्हटलं. 1-2 रील पण बघितलेल्या अशा कढीपत्त्यावरती तळताना.
पण तेल गरम झालं त्यामुळे कढीपत्ता असा थोडासा करपला गेला माझा. आणि इथं हे 2 पीस त्या प्रकारे मी तळून पाहते. आता हे अशा प्रकारे करायचं म्हणलं ना, कढीपत्ता वगैरे घालून तर याला पापलेटचा पीस पाहिजे होता. मग तो मोठा असतो, मग तो व्यवस्थित आला असतं, दिसायला सुद्धा छान दिसला असतं. असं ते म्हटलं फर्स्ट ट्राय तर करून तर पाहूया म्हणून हा केलेला आहे. पण इकडं तिकडं करेपर्यंत ना सगळा कढीपत्ता त्याच्यात निघून पण गेला आणि मसाला पण करपला आहे. थोडंसं अशा प्रकारे गोंधळ झालेला आहे, सगळं करपून धुरळा झालेला आहे. तर चला, छोटी मोठी चूक सगळ्यांकडून होतच असते थोडीशी. म्हटलं ते सुद्धा शूट घेतलं होतं, मग ते पण थोडंसं शेअर करावं. आणि अगोदरचे फिश आहेत बघा किती छान दिसतात, आणि हे 2 आहेत ना तर ते थोडेसे करपून गेलेले आहेत. असं ते म्हटलं ते सुद्धा चांगले भाजलेले आहेत. आणि कढीपत्ता बघा असं सगळीकडं म्हणजे हा झालेला आहे, म्हणजे निघून गेलेला आहे करपल्यामुळं. त्यामुळं थोडंसं ही डिश आहे ना तर चुकलेली आहे. आणि अगोदरचे आहे ना तर ती बघा किती छान आलेले आहेत फिश. तर अशा प्रकारे हे मी मासे बनवत असते. मासे तयार आहेत, टेस्ट करा. आजपर्यंत मी कोणताही ट्रायपॉड घेतलेला नव्हता आणि रिंग लाईटचा वगैरे तर असं माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि आत्ता मी फर्स्ट टाईम हा मागवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं शूट चालू होतं, पण ते परत सगळंच बंद केलं. आणि मुलांनी ते छानपैकी हातात कॅमेरा पकडून बिना लाईटचं शूट घेतलं, कारण सवय नसते, प्रॅक्टिस नसते, त्यामुळे एवढं ते जमत नाही. तर इथं बघा छान छान असे फोटोसुद्धा काढून घेतले होते. एकदम हॉटेलमध्ये जशी डिश देतात ना तर तशा प्रकारे ही डिश झाली होती. आणि थोडीशी करी वगैरे पण केली होती, त्याचं शूट घ्यायचं लक्षातच नाही. आणि त्याच्यानंतर हा मागितलेला ट्रायपॉड पण याच्यातून आता सगळं पार्ट वगैरे काढलेत, पण जोडाजोडीचं हे मला तरी अजून काही जमत नाही, आलेलं पण नाही. आणि थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे. नंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल, जर काहीची माहिती पाहिजे असेल ना रिंग लाईटची तर मी नक्कीच एखाद दिवशी देईल. थोडीशी माहिती मला सुद्धा व्हायला पाहिजे. तर आमच्या किचनमध्ये भरपूर उजेड येत असतो, त्यामुळे हे रिंग लाईट आणि ट्रायपॉड वगैरे असं कधी वापरलेलंच नाही. फर्स्ट टाईम घेतलेलं आहे. आता बघूया ह्यातनं तर थोडेसे मी शूट करेलच, पण थोडंसं शिकायला सुद्धा पाहिजे. आणि शिकल्याशिवाय कोणत्याच गोष्टी येत नाहीत. तर अशा प्रकारे हे मागवून तर घेतलेलं आहे. बघूया आता ह्याचं किती वापर होतं आहे, काय होतं आहे माहीत नाही आहे. मग ते मुलांनी मला सगळं जोडून वगैरे दिलं होतं, थोडंसं त्यातनं शूट घेतलं. पण कसं होतं माहिती आहे काय, प्रत्येक वेळेस अँगल चेंज करायचं म्हणलं की थोडंसं शिकावं लागणार. आणि कॅमेरा सारखं त्याला व्यवस्थित जोडी नंतर अँगल सेट करणं हे थोडंसं जमत नाही. पण बघूया आता थोडंसं प्रयत्न केला की होऊन जाईल. प्रॅक्टिससुद्धा पाहिजे असतं. आणि अशी काही ही रिंग लाईट आहे. तुम्ही हा ट्रायपॉड वापरत असेल ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी तर फर्स्ट टाईम घेतलेला आहे. आता बघू, प्रॅक्टिसशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. थोडंसं प्रॅक्टिस करेन मग तुम्हाला सांगेल. तर चला, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत